हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती, मुंबई शहर पोलीस भरती तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीवर फोकस करून मुंबईशी संबंधित जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत, मुंबई शहरासंबंधीचे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि पोलीस भरती तसेच महानगरपालिकाच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, PYQ आहेत, त्यामधून हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, मुंबई शहराला सपनों का शहर म्हणून ओळखले जाते. कारण पहा, मुंबईला सपनों के शहर का ओळखलं जातं? कारण ते चित्रपट आणि मनोरंजन उद्योगामुळे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, चित्रपट आणि मनोरंजन उद्योगामुळे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे नवीन नाव काय आहे? पहा, मुंबईतील जे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे त्याचं नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया कोणत्या वास्तुकला शैलीत बांधले? पहा, मुंबईतील जे गेटवे ऑफ इंडिया आहे मित्रांनो, ते इंडो सार्सेनिक वास्तुकला शैलीत बांधलेले आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, इंडो सार्सेनिक वास्तुकला शैली. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मुंबई शहरात कोणता प्रमुख आर्थिक निर्देशांक कार्यान्वित होतो? पहा, मुंबईत प्रमुख आर्थिक निर्देशांक कोणता आहे? BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE. त्यानंतर समोरचा प्रश्न, मुंबईतील हाजी अली दर्गा कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे? पहा, हाजी अली दर्गा आहे मित्रांनो, तो हजरत हाजी अली शाह बुखारी या सुफी संतांशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हजरत हाजी अली शाह बुखारी. ओके, पुढे पाहूया. मुंबईच्या कोणत्या भागात माउंट मेरी चर्च स्थित आहे? पहा, माउंट मेरी चर्च कोणत्या भागात आहे? तर ते आहे वांद्रेमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वांद्रे. समोरचा प्रश्न, मुंबईत सिद्धिविनायक मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे? पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबईतील जे सिद्धिविनायक मंदिर आहे ते गणपतीचं आहे. ओके, गणेशाचं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गणपती गणेश. पुढे पाहूया. मुंबईतील कोणते स्टेशन युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? पहा, मुंबईतील जागतिक वारसा स्थळ घोषित केलेलं युनेस्कोचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. समोरचा प्रश्न पाहूया. मुंबईतील फिल्म सिटी कोणत्या परिसरात आहे? पहा, मुंबईतील जी फिल्म सिटी आहे ती गोरेगावमध्ये आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गोरेगाव. समोरचा प्रश्न, मुंबईच्या रेल्वेच्या हार्बर लाईन कोणत्या 2 ठिकाणांमध्ये आहेत? पहा, हार्बर लाईन CST ते पनवेल दरम्यान आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, CST ते पनवेल. समोरचा प्रश्न, मुंबईतील कोणत्या रेल्वे स्टेशनला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस VT म्हणून ओळखले जात होते? तर ते रेल्वे स्टेशन आहे CSMT. ओके, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. समोरचा प्रश्न, मुंबईतील प्रसिद्ध किंग सर्कल कोणत्या उपनगरात आहे? पहा, किंग सर्कल हा आहे माटुंग्यामध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, माटुंगा. समोरचा प्रश्न, मुंबईतील बॉम्बे हायकोर्ट कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? पहा, बॉम्बे हायकोर्ट आहे ना मित्रांनो, तो 1862 मध्ये स्थापन करण्यात आला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 1862. समोरचा प्रश्न, मुंबईतील कोणत्या भागाला मुंबईचे मॅनहॅटन म्हणून ओळखले जाते? पहा, मुंबईतील कोणत्या भागाला
मुंबईचे मॅनहॅटन म्हणून ओळखले जाते? तर तो भाग आहे नरिमन पॉइंट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नरिमन पॉइंट. समोरचा प्रश्न, मुंबईतील कोणत्या ठिकाणी एशियाटिक लायब्ररी आहे? पहा, कोणत्या ठिकाणी एशियाटिक लायब्ररी आहे? तर ती फोर्टमध्ये आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फोर्ट. समोरचा प्रश्न, मुंबईतील बेस्ट सेवा कोणत्या प्रकारची आहे? पहा, बेस्ट सेवा बस सेवा आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बस सेवा. समोरचा प्रश्न, मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले? पहा, CSMT कोणत्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले? तर ते 2004 मध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2004. समोरचा प्रश्न, मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? पहा, क्वीन नेकलेस म्हणून मरीन ड्राईव्हला ओळखले जातं मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मरीन ड्राईव्ह. समोरचा प्रश्न, मुंबईतील फ्लोरा फाउंटन कोणत्या क्षेत्रात स्थित आहे? पहा, फ्लोरा फाउंटन जे आहे मित्रांनो ते देखील फोर्ट या क्षेत्रामध्ये स्थित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फोर्ट. समोरचा प्रश्न पाहूया, मुंबईतील बिग बाजार हा पहिला हायपर मार्केट कोणत्या वर्षी सुरू झाले? पहा, बिग बाजार हे पहिले हायपर मार्केट आहे मुंबईतलं आणि ते 2001 मध्ये सुरू झाले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2001. समोरचा प्रश्न, मुंबईत कोणत्या वस्त्र कारखान्याने आर्थिक वाढीस चालना दिली? पहा, कोणत्या वस्त्र कारखान्याने आर्थिक वाढीस चालना दिली? तर तो आहे बॉम्बे डाईंग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बॉम्बे डाईंग. समोरचा प्रश्न, मुंबई शहरातील एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ही इतिहास आणि संशोधन या क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इतिहास आणि संशोधन. समोरचा प्रश्न, मुंबईत प्रसिद्ध एलिफंटा गुंफा कोणत्या बेटावर आहेत? पहा, प्रसिद्ध एलिफंटा गुंफा ज्या आहेत मित्रांनो त्या एलिफंटा बेटावर स्थित आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एलिफंटा बेट. समोरचा प्रश्न, मुंबईतील धारावीला कोणत्या क्षेत्रासाठी ओळखले जाते? मुंबईतील धारावीला चमडा उद्योगासाठी ओळखले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चमडा उद्योग. समोरचा प्रश्न, मुंबईतील मरीन ड्राईव्ह कशासाठी प्रसिद्ध आहे? पहा, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पर्यटन. पुढे पाहूया, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या प्रसंगानंतर बांधण्यात आले होते? पहा मित्रांनो, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया किंग जॉर्ज 5व्याच्या भारत भेटीनंतर बांधण्यात आलं होतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 किंग जॉर्ज 5व्याच्या भारत भेटी दरम्यान. ओके, पुढे पाहूया, मुंबईत महालक्ष्मी रेस क्रॉस कोणत्या प्रकारच्या क्रीडेसाठी प्रसिद्ध आहे? महालक्ष्मी रेस क्रॉस हे घोड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 घोड्यांच्या शर्यतीसाठी. समोरचा प्रश्न, मुंबईतील ताजमहल हॉटेल कोणत्या ठिकाणी आहे? पहा, ताजमहल हॉटेल मित्रांनो हे गेटवे ऑफ इंडियाला आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गेटवे ऑफ इंडिया. ओके, आणि मुंबईचा जो ताजमहलचा हॉटेलवरचा अटॅक आहे मित्रांनो तो कोणत्या वर्षी झाला होता तुम्हाला सांगता येईल का? चला, तुमच्यासाठी प्रश्न आहे, मुंबईमधील ताज हॉटेलचा जो दहशतवादी हल्ला आहे तो कोणत्या वर्षी झाला होता याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचे उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके, मुंबईतील एशियाटिक लायब्ररी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आपण पाहिलं मुंबईतील एशियाटिक लायब्ररी इतिहास या क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इतिहास. ओके मित्रांनो, काही प्रश्न तुम्हाला सिमिलर वाटतील पण ते ॲक्च्युअलमध्ये विचारलेलेच प्रश्न आहेत मित्रांनो. मुंबई
शहर पोलीस भरती असो किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका भरती असो, यामध्ये वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने तोच प्रश्न रिपीट झालेला आहे, त्यामुळे तो आपण इथे घेतलेला आहे. पण तुम्हाला ते प्रश्नामध्ये साम्य वाटेल, पण तो रिपीट झालेला वेगळ्या पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. मुंबई शहरातील कलिना कॅम्पस कोणत्या विद्यापीठाचे आहे? ते आहे मुंबई विद्यापीठाचे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुंबई विद्यापीठ. पुढे पाहूया. मुंबईतील नरिमन पॉइंट कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? पहा, मुंबईतील नरिमन पॉइंट व्यापारी क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 व्यापारी क्षेत्र. समोरचा प्रश्न, मुंबईतील जुहू बीच कोणत्या सागरी किनाऱ्यावर आहे? पहा, मुंबईतील जुहू बीच अरबी समुद्रात आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अरबी समुद्र. समोरचा प्रश्न, मुंबईतील धोबी घाट कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? मुंबईतील धोबी घाट पारंपरिक वस्त्रे धुण्याचा मोठा परिसर आहे, यासाठी ते प्रसिद्ध आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पारंपरिक वस्त्रे धुण्याचा मोठा परिसर. ओके. पुढे पाहूया. मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राईव्हला कोणत्या स्वरूपात बघितले जाते? पहा, मुंबईतील जो मुंबईचा प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह आहे त्याला मोतीहार क्वीन्स नेकलेस म्हणून या स्वरूपात बघितले जाते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मोतीहार क्वीन्स नेकलेस. पुढे पाहूया. मुंबईत कोणत्या उपनगरात फिल्म सिटी आहे? पहा, कोणत्या उपनगरात फिल्म सिटी आहे? आपण पाहिलं गोरेगाव मध्ये आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गोरेगाव. समोरचा प्रश्न, मुंबईतील कोणते क्षेत्र मुंबईचा फायनान्शियल हब म्हणून ओळखलं जातं? पहा, मुंबईचा फायनान्शियल हब म्हणून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला ओळखलं जातं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. समोरचा प्रश्न, मुंबईचा प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे मुंबईमध्ये आहे आणि हे सामाजिक शास्त्रासाठी प्रसिद्ध आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सामाजिक शास्त्र. समोरचा प्रश्न, मुंबईतील शिवाजी पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? पहा, शिवाजी पार्क मित्रांनो क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे मुंबईतील. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्रिकेट. आपणा सर्वांनाच हे माहिती आहे. ओके. आपणा सर्वांनाच हे माहिती आहे. पुढे पाहूया. मुंबईतील कोणते ठिकाण गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेलच्या शेजारी आहे? पहा, तर ते आहे अपोलो बंदर. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अपोलो बंदर. समोरचा प्रश्न, मुंबईत कोणत्या ठिकाणी कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका BMC स्थापन करण्यात आली? पहा, मुंबईत कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका BMC स्थापन करण्यात आली? तर ती 1888 मध्ये. यापूर्वीचा आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी बनवलेला BMC वर आधारित म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेवर आधारित 40 ते 50 प्रश्नांचा एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये आपण घेतलेलं आहे BMCच्या शाळा किती आहेत, BMCच्या अग्निशमन विभागाची स्थापना कधी झाली, या स्वरूपाचे अनेक प्रश्न आपण तिथे घेतलेले आहेत. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर देणार आहे. तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पहा. त्यामधून पण तुम्हाला खूप BMC बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी खूप फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. BMC बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी पण खूप फायदा होणार आहे. ओके. आणि याचं उत्तर आहे 1888. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 1888. समोरचा प्रश्न, मुंबईतील कोणते ठिकाण वरळी सी लिंक जोडते? पहा, कोणते ठिकाण वरळी सी लिंक जोडते मुंबईतलं? तर ते आहे वरळी बांद्रा. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वरळी बांद्रा. समोरचा प्रश्न, मुंबईत एलिफंटा गुंफा कोणत्या प्रकारच्या वास्तू आहेत? पहा, मुंबईत ज्या एलिफंटा गुंफा आहेत ते हिंदू मंदिर आहेत. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हिंदू मंदिर. समोरचा प्रश्न,
मुंबईतील कोणत्या वस्तूचे व्यापार केंद्र म्हणून जवेरी बाजार ओळखले जातात? पहा, मुंबईतील जे जवेरी बाजार आहे ते कोणत्या वस्तूचं व्यापार केंद्र म्हणून ओळखलं जातं? तर ते हिरा आणि दागिन्यांचं व्यापार केंद्र म्हणून ओळखलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हिरा आणि दागिने. समोरचा प्रश्न, मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे वरळी सिलिंगचे दुसरे नाव काय आहे? पहा, वांद्रे वरळी सिलिंगचं दुसरं नाव आहे राजीव गांधी सागर पूल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजीव गांधी सागर पूल. समोरचा प्रश्न, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होतं? आपण पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईत आहे ते पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम या नावाने ओळखले जात होतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, मुंबईतील नरिमन पॉइंट कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? आपण पाहिलं, मुंबईतील नरिमन पॉइंट हे व्यावसायिक क्षेत्र आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 व्यावसायिक क्षेत्र. पूर्वी जो आपण प्रश्न पाहिला त्यामध्ये व्यापारिक क्षेत्र असं होतं आणि यामध्ये आता व्यावसायिक क्षेत्र, दोन्ही एकच. ओके, पुढे पाहूया. मुंबईतील धोबी घाट मुख्यतः कोणत्या प्रकारच्या कामासाठी ओळखले जातं? पहा, धोबी घाट पारंपरिक वस्त्र धुण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पारंपरिक वस्त्र धुणे. प्रश्न वेगळ्या रीतीने विचारलेला आहे आणि ऑप्शनचं जे उत्तर आहे ते देखील वेगळ्या रीतीने विचारलं आहे आणि ऑप्शन्स देखील वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. मुंबईतील कोणता समुद्रकिनारा बॉलिवूड स्टार्ससाठी प्रसिद्ध आहे? पहा, मुंबईतील कोणता समुद्रकिनारा बॉलिवूड स्टार्ससाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर तो आहे जुहू बीच. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जुहू बीच. समोरचा प्रश्न, मुंबईच्या चर्चगेट या नावाचा संबंध कोणत्या गोष्टीशी आहे? पहा, चर्चगेटचा संबंध कोणत्या गोष्टीशी आहे? चर्च आणि गेटवे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चर्च आणि गेटवे. समोरचा प्रश्न, मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट हे कला आणि डिझाईन या क्षेत्राशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कला आणि डिझाईन. समोरचा प्रश्न, मुंबईतील बांद्रा वरळी सिलिंग कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जाते? पहा, बांद्रा वरळी सिलिंग आपणा सर्वांना माहिती मित्रांनो वाहतूक सुधारणाशी ओळखले जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाहतूक सुधारणा. समोरचा प्रश्न, मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते? चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जातं? फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न पाहिलेला आहे आपण, यापूर्वी हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. तर ते राजगृह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजगृह. समोरचा प्रश्न, मुंबईत नेहरू सायन्स सेंटर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चला याचं देखील फटाफट उत्तर सांगा, तुम्हाला नक्कीच येणार आहे याचं उत्तर. मुंबईत नेहरू सायन्स सेंटर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? चला फटाफट उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला याचं उत्तर नक्कीच येणार आहे. तर ते आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान. समोरचा प्रश्न, मुंबईतील हाजी अली दर्गा कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधली गेली आहे? मुंबईतील हाजी अली दर्गा हाजी अली शाह बुखारी या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधली गेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हाजी अली शाह बुखारी. ओके, तर मित्रांनो हे काही प्रश्न आपण मुंबईशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पहा तुमच्यासाठीचा प्रश्न, मुंबईतील कोणते ठिकाण गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेलच्या शेजारी आहे? ओके, तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, मुंबईतील कोणते ठिकाण गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल हॉटेलच्या शेजारी आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. मुंबईतील प्रसिद्ध किंग्ज सर्कल कोणत्या उपनगरात आहे? पहा, तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके,
प्रश्न पुन्हा एकदा पहा, मुंबईतील प्रसिद्ध किंग्ज सर्कल कोणत्या उपनगरात आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न आपण पाहिलेला आहे हा. पुढे पाहूया. मुंबईतील धारावीला कोणत्या क्षेत्रासाठी ओळखले जाते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके. मुंबईतील धारावीला कोणत्या क्षेत्रासाठी ओळखले जाते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. पुढे पाहूया. मुंबईतील शिवाजी पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच येणार आहे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, मुंबईतील शिवाजी पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई शहर पोलीस भरती आणि बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीवर फोकस करून मुंबईशी संबंधित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, मुंबईशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मुंबई शहर पोलीस भरती आणि बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीच्या मागील ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, हे सर्व PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.